बरं मला सांगा तुमच्या मनात होतं हो बरोबर, पण तुम्ही कधी डेअरिंग करून विचारलं नाही? ॲक्च्युली मी तिच्या बाबांना घाबरायचो. का बाबा काय म्हणजे खूप चिडायचे वगैरे? नाही चिडायचं नाही, पण एक की बाबा नाही हे मुलीचे बाबा आहेत कसं एकदम त्यांच्या पुढ्यात कळलं तर काय टेन्शन? कळलं तर आपण एकत्र उठतो बसतो वगैरे, त्याच्यामुळे सासूबाईंचं काय टेन्शन नव्हतं. त्यांना मला माहिती होतं त्या हो म्हणतील लगेच. तुम्हाला खात्री होती, पण सासरे भावांचं जरा टेन्शन होतं तुम्हाला. पण तरी सुद्धा मला सांगा, इतकी लोक एका बिल्डिंगमध्ये किती जण राहत असतील? तरी किती? 40 बिराड आहेत. 40 बिराडं या बिल्डिंगमध्ये. हो. तुमच्या बिल्डिंगमध्ये 30 एक असते. 70 बिराडांची नजर चुकवून हे कसं जमवलं ते सांगा आता. वरती गाठी बांधलेल्या असतात त्या, मग अजून कोण राहतं वर? वरती म्हणजे त्यांच्यावरती अच्छा अच्छा, मला वाटलं ते होतं होतं आणि झालं. लग्नाच्या आधी 4 वर्ष, आता लग्नानंतर 5 वर्ष झाली. पण मला सांगा, मग तुमची इथे भेटण्याची ठिकाणं कुठे? जेव्हा तुम्ही होकार दिला या ना, लग्नापूर्वी 4 वर्ष ओळख होती, हो. मग तुमचे स्पॉट कुठले होते? नाही, आम्ही आईला सांगायच्या आधी भेटलोच नव्हतो, फक्त नाही. फोनवरती. आणि मग आईंना घरी सांगितल्यानंतर मग आम्ही ह्याच्या घरी पण आईनी सांगितलं लगेच, माझ्या आईने, की असं असं आहे. बरं आहे तुम्ही हा वेगवान आहात आणि सगळे. नाही म्हणायचा काही प्रश्नच नव्हता ना, हिराच तसा शोधलेला. बघू जरा हिरा कसा आहे. म्हणजे काय हिऱ्यात काय आहे सांगा ना, जी जादू काय आहे सांगा. तो आहे ना खूप जास्त समजूतदार आहे, म्हणजे माझ्यासारख्यांना तर गरज असते अशा समजूतदार नवऱ्याची, भडकू बायकांना. तुम्ही चिडता खूप तुमच्या खूप मध्येच असं आलंय. पण बाकी एकच गुण सोडला तर बाकी सगळं एकदम. पण चिडतात तेव्हा एकदम खूप. हां, मग मी काय बोलतच नाही, म्हणजे तू चिड, मग शांत झाली की मग बोलायला आहे. तेवढा एक गुण सोडला तर काय? बस बाकी सगळं एकदम चांगलं. हातावर काय लिहिलंय? काल लिहिलेलं होतं एक, नाही नाही, काहीतरी लिहिलंय तुम्ही. कालचं एक बुकिंग होतं गाडीचं. नाही बघू काहीतरी लिहिलंय. मला बघायचंच आहे, हातावर काहीतरी लिहिलेलं आहे, फार इंटरेस्टिंग लिहिलंय काहीतरी. दाखवा ना काय बघू, मी भविष्य ओळखतो. अरे जबरदस्त, वाचा ना. जुळून येते रेशीम गाठी, श्रीदाचं नाव घेतो होम मिनिस्टर तुमच्यासाठी. अरे वा, हातावर उखाणा लिहिला होता. पटकन त्याने हात असा वर केला तर म्हटलं अरे काहीतरी लिहिलंय. पण मला सांगा, तुमच्या घरी हा संशय नाही आला कधी? खिडकीत सातत का असतो? आईला 1-2दा आला, आईने विचारलं मला, पण मी तेव्हा काय सांगायचं ठरलं नव्हतं, म्हणून मी काय बोललो नाही. मी बोललो नाही असं काय नाही. एवढंच? बाबांना नाही, बाबा ते ह्या भानगडीत काय पडत नाही कधी. म्हणजे बाबाला म्हणजे त्यांना सांगितलं असतं तरी ते बोलले असते की आईला विचार म्हणून. तुम्हाला कधी संशय नाही आला? आला होता. आला होता? हो, कारण 1-2दा मेसेज वाचले होते. आणि तुम्ही? हो, चांगलं काम करता तुम्ही. हा मग तरुण मुलगी म्हटल्यावर लक्ष. बरोबर आहे, लक्ष ठेवायलाच पाहिजे. मग मेसेज वाचले होते तर म्हटलं नंबर लिहून घेते आणि फोन करते. हा. मुलाला माझ्या कुणकुण होती, त्यामुळे तो म्हणाला फोन बिन करायचा नाही कोणाला, राहू दे तिचं ती बघेल. त्याच्यावर संपलं होतं. मग त्यांनी विचारल्यावर पुढचे प्रश्न. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.